आपले सोलापूर बाउंड्रीवरून आपले शेतकरी बांधव आपले मशीन पाहण्यासाठी आलेले आहेत। ॲग्रीनीरचा बॅक रोटर आहे तो कशा प्रकारे चालतोय। शेतकरी मित्रांनो, या बॅक रोटरला प्रचंड मागणी आहे। आजच आपलं मशीन बुक करा। त्यामध्ये बघू शकता सोलापूर बाउंड्रीवरून आले शेतकरी बांधव लाईव्ह डेमो घेण्यासाठी आलेले आहेत। बॅक रोटर कशा प्रकारे चालतोय, आपल्या ऊस पिकामध्ये कशा प्रकारे भर लावतोय, याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही देत आहे। यामध्ये बघू शकता बॅक रोटर म्हणलं की डबल गेअरबॉक्स असतो आणि आज आपले शेतकरी बांधव आलेले आहेत। त्यांनी आपला पॉवर विडर सुद्धा चालवलेला आहे आणि हा पॉवर टिलर म्हणजे याला बॅक रोटर म्हणतो आपण, तो बॅक रोटर सुद्धा चालवलेला आहे। या दोन्हीमध्ये कुठलं मशीन बेस्ट आहे, कोणतं मशीन काय काम करतं, हे शेतकरी बांधवांना आपण सांगणार आहे। यामध्ये त्यांचं काय मनोगत आहे, त्यांचं काय मत आहे या मशीनबद्दल, हे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता हातामधनं लिव्हर सुटला, मशीन जागेवर थांबलं। बघू शकता अशा प्रकारे आपण सेफ्टीला धरून आपण मशीन लॉन्च केलेलं आहे। ॲग्रीनीरच्या प्रत्येक मशीनला बघू शकता ही अटॅचमेंट आहे। कशा प्रकारे भर लावत आहे, उचलून भर टाकणारं मशीन म्हणजे बॅक रोटर, आंतरमशागत मशीन करणारं मशीन म्हणजे पॉवर विडर। पॉवर विडर आणि बॅक रोटर कशा प्रकारे दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळे आहेत, दोन्ही मशीन वेगवेगळे आहेत, दोघांचं काम वेगवेगळं आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता ॲग्रीनीर बॅक रोटर आहे जो की सबसिडीसाठी पात्र आहे आणि उच्च दर्जाचं मशीन आपण या मशीनला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत चांगल्या दर्जाच्या मशिनरी आपण देतो। बघू शकता कशा प्रकारे फॉरवर्ड रिव्हर्समध्ये चालणारा हा बॅक रोटर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलेला आहे। रोटर बघू शकता या जमिनीमध्ये, कडक जमिनीमध्ये सुद्धा भर लावण्याचं काम कशा प्रकारे करत आहे ॲग्रीनीर बॅक रोटर। मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा। या सर्व गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। बघू शकता कशा प्रकारे उचलून भर टाकत आहे आणि एक प्रकारे आपल्या पिकाला भर लावण्याचं काम हे कशा प्रकारे करत आहे, हे लाईव्ह तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता हे कशा प्रकारे चाललेलं आहे। या बॅक रोटरमध्ये तुम्ही आल्यामध्ये सुद्धा 12 इंचामध्ये मशीन चालवू शकता। तसा रोटर सुद्धा आपण दिलेला आहे। मार्केटमध्ये ज्या मशीन आहेत त्या बेल्ट ड्रायमध्ये आहेत, ॲग्रीनीरचं मशीन आहे ते गिअर ड्रायमध्ये आहे। बघू शकता कोणत्या प्रकारचा बेल्ट नाही आणि सेफ्टी अटॅचमेंट आहे। मुळात बाकी ज्या मशिनी आहेत त्या अंगावर येतात, रिस्क आहे, बऱ्याच लोकांचे त्यामध्ये हातपाय गेलेले आहेत। शेतकरी मित्रांनो ॲग्रीनीरचं मशीन बघू शकता, सेफ्टीला धरून चालणारं मशीन आहे। हातामधला लिव्हर सुटला, मशीन जागेवर थांबते, बंदच पडते। अशा प्रकारे हे मशीन आपण लॉन्च केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी। हे बॅक रोटर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येते त्यावर संपर्क करा आणि बघू शकता हे कशा प्रकारे हे मशीन चाललेलं आहे। लाईव्ह डेमो सुद्धा दिलेला आहे आणि आपल्या बॅक रोटरची खासियत गिअर ड्रायमध्ये आपण हे मशीन लॉन्च केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा बॅक रोटर आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे। लाईव्ह डेमो आणि सोलापूर बाउंड्रीवरून आलेल्या शेतकरी बांधव त्यांचं काय मत आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया। या मशीनबद्दल त्यांचं काय मत आहे। पॉवर विडर सुद्धा चालवलेला आहे, पॉवर टिलर सुद्धा चालवलेला आहे। या दोन मशीनमध्ये कोणतं मशीन बेस्ट आहे आणि आपल्या शेतामध्ये कोणतं उपयुक्त आहे हे या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचं ॲग्रीनीरमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपले शेतकरी बांधव आपल्या कंपनीकडे आलेले आहेत। ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये ते आलेले आहेत। आज त्यांचं काय मत आहे, त्यांनी आपला पॉवर विडर सुद्धा चालला आहे, पॉवर टिलर सुद्धा चालला आहे, म्हणजे त्याला आपण बॅक रोटर म्हणतो। बॅक रोटर सुद्धा चाललेला आहे। त्यांचं ऊसाचं पीक आहे, त्यामध्ये आता त्यांना कुठलं मशीन बेस्ट वाटलं, त्यांची काय रिक्वायरमेंट होती आपण जाणून घेऊया। मला सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि त्यामध्ये कंपनीला कशी भेट दिली ते एकदा सांगा। कंपनीला भेट दिली तुमचा व्हिडिओ बघितला YouTubeवर बरोबर। आणि त्यानंतर ठरवलं की एकदा भेट देऊन आपण डेमो तिथं जाऊन बघावा जाऊन बघू आणि नंतर मग इथपर्यंत आज पोहोचलोय। बरोबर आहे। तुम्ही आता बॅक रोटर सुद्धा चालवला, पॉवर विडर सुद्धा चालवला, त्या दोन मशीनी काय काय काम करतात ते आपल्या शेतकरी बांधवांना एकदा सांगा। आता मोकळ्या रानासाठी पहिली मशीन जी चालवली ती चांगलं काम करते ते बी, आणि आता ही ऊसासाठी हे चालवलेली मशीन, दोन्ही मशीन चालवून बघितल्या, ते बरोबर बी चांगली मशीन काम करते। बरोबर आहे। म्हणजे ते विडर आहे तो आंतरमशागत करतोय का? विडर आहे तो आंतरमशागत म्हणजे करतोय हा आणि ह्यो टिलर आहे तो बर ऊसाला भर आणि दुसरं
ऊस आले ऊस हळदला भर हा. टाकण्याचं काम. तर आज तुम्ही दोन्ही मशीन चालवलं, त्यामध्ये तुम्हाला कुठलं बेस्ट वाटलं? आता दोन्ही मशीन बेस्टच आहेत. बरं, असं बरं. विषय नाही काय, फक्त आम्हाला कसं दोन्ही काम म्हणजे एका मशीनने दोन्ही काम करता आले पाहिजे. असं बरोबर, मशीन हवं होतं म्हणून यासाठी इथपर्यंत आम्ही पोहोचलोय. बरोबर, तसं आम्हाला तुम्ही मशीन द्यावं. बरोबर. आज बॅक रोटर चालवला, बॅक रोटर फॉरवर्ड सुद्धा चालतोय, रिव्हर्स सुद्धा चालतोय. तर ते मशीनची खासियत काय वाटली तुम्हाला? खासियत चांगली आहे मशीनची. हं. तर शेप आता हातातून सुटलं मशीन बरोबर, तर आपोआप थांबतं म्हणजे धोका काही नाही आपल्या जीवाला. बरोबर. शेतकऱ्याच्या जीवाला काही धोका नाही. हे आवडलं. हं. आणि दुसरं म्हणजे काम बी चांगलं करते बरोबर. आणि आपलं दोन्ही काम केले ना तर मग मशीन हे घेणं योग्यच वाटते मला. बरोबर. तुमची दोन्ही कामं दोन्ही म्हणजे काय ते आपल्या शेतकरी दोन्ही म्हणजे बांधवांना सांगा. दोन्ही शेती म्हणजे अशी अंतर्गत शेतीचं काम बरोबर. आणि ऊस बांधणी किंवा हळद काय दुसरी पीक असतील म्हणजे भर लावणे. भर थोडक्यात. लावणे याचं बरोबर काम आहे. झालं तर मग अतिउत्तम वाटेल आम्हाला. बरोबर. ती दोन्ही कामं केली काय ना फॉरवर्डनं ते विडरचं काम करतंय का? विडरचं काम करते ना फॉरवर्ड. बरोबर. तुमची जी रिक्वायरमेंट होती ते तसं मशीन आहे. आहे. जे की आपलं पुढं पण चालतंय त्यावेळी आपलं विडरचं काम करते. रिव्हर्सनं ज्यावेळी चालतंय ते भर लावते. हा. त्यांची रिक्वायरमेंट होती शेतकरी मित्रांनो की ते मशीन आपलं पॉवर विडरचं जे काम करतं, जे की आपलं विडिंग म्हणतो, आंतरमशागत ते पण काम करतंय. सरळ चालतं तेव्हा. आणि ज्यावेळी ते माघारी येतं त्यावेळी भर पण लावते. मग त्यांना भर सुद्धा लावायचं मशीन पाहिजे होतं. आणि त्यामध्ये आपलं पॉवर विडर म्हणजे आंतरमशागत करणारं मशीन सुद्धा पाहिजे होतं. ते दोन्ही कामं हे मशीन करतंय. तर शेतकरी मित्र हे मशीन आपल्या फायद्याचं आहे. हे मशीन आपल्या फायद्याचं आहे का? आहे. आहे, फायद्याचं आहे. तर शेतकरी मित्रांनो हे जे पॉवरफुल मशीन आहे, जो की ॲग्रीनेसचा बॅक रोटर, तो खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.